आम्ही आता चाललोय संगमेश्वर मध्ये, कारण की 2 दिवस पाऊस पडतोय. पाठी तुम्ही बघू शकता इथल्या पर्याला सुद्धा पाणी आलेलं आहे आणि कालपासून एवढा जोरात पाऊस पडतोय की संगमेश्वरला सुद्धा बाजारपेठेत पाणी भरलंय. तेच बघायला जातोय आणि खूप मोठा संघर्ष आहे. आत्ताच मी आमच्या अंगणात पडलोय धावपळ करताना, डोळ्याला लागलंय. तरी पण आपण व्हिडिओ शूट करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आम्ही चाललोय थेट संगमेश्वरमध्ये, तिथून जे पाणी भरलंय ते बघायला. चला मित्रांनो जाऊया. उद्या बरं शूट करायला जायचं. मित्रांनो वाटेत जाताना आम्हाला ही बघा निशिगंधाची जी फुलं आहेत ती दिसलेली आहेत आणि अख्खा पाठी जर तुम्ही माळ बघितलात तर अख्खा माळ जो आहे तो याच फुलांनी इथे भरलेला आहे. आणि ही जी फुलं आहेत निशिगंधाची ही साधारण पावसाळ्यातच आपल्याला इथे कोकणात बघायला भेटतात. अख्खा माळ जर तुम्ही इथे बघितलात तर अख्खा माळ जो आहे तो या निशिगंधांच्या फुलांनी भरलेला आहे. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला जातोय, ते म्हणजे संगमेश्वरात. जाईल काय गाडी बघा, जाईल काय वाटत नाही मला. मध्ये खड्डा आहे. ते एका ठिकाणी नाही भरत, पुढे पण लावलेत भरतो. ट्रिप्सी नको जाऊया काय? ट्रिप्सी नको जाऊया काय? पुढं भरलं नाही ते बघायला. हे पूर्वीच पाणी भरलेलं होतं, ते आता आम्ही क्रॉस केलेलं आहे. आता बघूया पुढे जायला आपल्याला मार्ग भेटतोय का, कारण की मधल्या रोडमध्ये पण पाणी भरलेलं असू शकतं. त्यामुळे बघूया. आता आम्ही बुरंबी क्रॉस केलेला आहे. मधून चल, मधून चल. पाणी भरपूर आहे. आता आम्ही संगमेश्वरामध्ये आलेलो आहोत. आता आम्ही जातो इथे बाजारात पाणी भरलं आहे त्या ठिकाणावर चाललो आहे. आणि हा आहे संगमेश्वरमधला बाजार. आता आम्ही आलेलो आहोत संगमेश्वरमधल्याच पागाई रोड इथे. आणि तुम्ही पाठी बघू शकता पाणी अख्खं भरलेलं आहे. आणि हाच रोड तिथे पुढे बाजारात पण जातो. त्यामुळे आता थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता साधारण सकाळी जी पाती होती पाण्याची इथून सुरू झाली होती, पण आता पाणी थोडं कमी झालं आहे. आणि आय थिंक बाजारातलं पण पाणी कमी झालं आहे. तरी आपण एकदा जाऊन तिकडे बघूया. आणि हे आहे सध्याचं दृश्य. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस पडतो आणि हा इथे बाजारात हे पाणी भरलेलं आहे. आणि 2 दिवस सलग पाऊस पडतोय, त्याच्यामुळेच हे पाणी इथे भरलेलं आहे. आणि ही शास्त्री
हा तो संघ आहे तो पाण्याचा. सोनवी आणि सोनवी आणि शास्त्री हा ओके. पाण्याचा संघ आहे तो. आम्ही आहोत त्या स्पॉटला पाणी भरलेलं होतं आणि जिथे आता मी उभा आहे तिथे सकाळी तिथे पण पाणी भरलेलं होतं. आता थोडा पाऊस कमी झाला आहे त्याच्यामुळेच पाणी आता कमी झालं आहे. पण इथे जी एक लेवल आहे ती बघू शकता. ही जी पाण्याची लेवल आहे इथपर्यंत पाणी भरलेलं होतं असं ते काका सांगतात आम्हाला. आणि सकाळी हा जो एरिया आहे ते पूर्ण पाण्याखाली होता. फक्त आता थोडा पाऊस कमी झाल्यामुळे इथलं जे पाणी आहे ते कमी झालं आहे आणि त्या एरियातच पाणी राहिलं आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.